नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर. केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे. आजचा आपला 13वा भाग आहे. थंडीच्या वातावरणामध्ये केळीचे घड पोसत असताना चिलिंग येते आणि असा चिलिंग आलेला माल व्यापारी कमी दरामध्ये विकत घेतो. तर या चिलिंग संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ मोठा असणार आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे, परंतु हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना शेती व्यवसाय म्हणून करायची आहे, त्यात आर्थिक उत्पन्न स्थिर करायचं आहे आणि त्यासाठी शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणण्याची, आर्थिक गणित शिकण्याची आणि आपण लावत असलेल्या पिकाबद्दल सायन्स आधारित शिक्षण घेण्याची गरज वाटत असेल. आपल्या पिकासंदर्भातील निर्णय आपल्या स्वतःला घेता येणे आवश्यक आहे. तर चला सुरुवात करूया. तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध असेल. व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा चिलिंग येतं म्हणजे नेमकं काय होतं हे आपण बघूया. केळी हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारं पीक आहे. उष्णकटिबंधीय म्हणजे जिथे वर्षातील अधिकतर महिने उष्ण आणि दमट हवामान असतं. म्हणजे केळी पिकाला थंडी मानवत नाही. आपण बघत असाल थंडीच्या कालावधीमध्ये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीच्या पिरियडमध्ये रोपांची लागवड केली असेल तर वाढ होत नाही, नवीन पानं लवकर बाहेर पडत नाहीत, केळीला चोकिंग होते म्हणजे एकाच ठिकाणाहून अनेक पानं बाहेर पडल्यासारखे दिसतात. नवीन येणारी जी पानं आहे ते पांढरट पडल्यासारखं दिसतं आणि जी जुनी पानं आहेत ती पिवळी पडल्यासारखे दिसतात. थंडीच्या काळात वेन होत असेल तर ते वेन होण्यास उशीर लागतो आणि घड आलेले असतील तर ते घड पोसण्यास सुद्धा उशीर लागतो. याच थंडीच्या वातावरणामध्ये केळीचे घड पोसण्याच्या किंवा हार्वेस्टिंगच्या अवस्थेत असतात तेव्हा रात्रीचे तापमान जर 13 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली गेलं तर केळीच्या घडाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. आता घडाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर केळीच्या सालीमधील पेशींना नुकसान होतं. इथं आपण व्हिडिओमध्ये बघत असाल केळीच्या सालचा वरचा पापुद्रा काढला तर आतून या पद्धतीने बारीक बारीक लाल तपकिरी स्पॉट आढळून येतात. म्हणजे इथल्या पेशींचं थंडीमुळे नुकसान झालेलं आहे. याला चिलिंग आला असं म्हणतात. इथं मुद्दा लक्षात घ्या, चिलिंग हा कुठल्याही प्रकारचा रोग नाहीये. हा परिणाम थंडीमध्ये तापमान 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे झालेला आहे. आपल्या इथं असा सुद्धा गैरसमज आहे की अमुक कंपनीचं रोप लावलं तर जास्त चिलिंग येतं आणि तमुक कंपनीचं रोप लावलं तर कमी चिलिंग येतं. तुम्ही कोणत्याही कंपनीचं रोप लावा, ज्या वेळेस तापमान 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं त्यावेळी तिथं चिलिंग येणारच आहे. पण चिलिंगचा माल व्यापारी कमी दराने का मागतो किंवा विकत घ्यायला का टाळाटाळ करतात? चिलिंगमुळे केळीच्या सालीवर तपकिरी किंवा काळसर डाग पडतात, त्यामुळे फळांचं स्वरूप जे आहे ते खराब दिसतं. ग्राहक अशी केळी खरेदी करायला पसंती देत नाही, कारण त्यांना ताजे आणि आकर्षक केळी हवी असतात. आपण सुद्धा बाजारात गेल्यावर ताजी, लांब, एकसारखा पिवळा कलर आणि आकर्षक दिसणारी केळी किंवा फळं निवडून घेतो. केळीच्या बाबतीत काळे डाग पडलेले, पिकलेली किंवा चित्री केळं विकत घ्यायला आपण पसंती देत नाही. चिलिंगमुळे केळीच्या फळांचं विघटन लवकर होतं. वाहतुकीदरम्यान फळं लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे ही केळी लवकर पिकतात, काळी पडतात आणि घडातून गळून पडतात. म्हणजे व्यापाऱ्यांना साठवणुकीसाठी अतिरिक्त खर्च येतो आणि तरीही फळांचा टिकाऊपणा कमी राहतो आणि लांबच्या वाहतुकीस नुकसान जास्त येतं. ज्या ग्राहकांना ही केळी खायची असतात त्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर चिलिंगमुळे केळीच्या चवीवर आणि पोतावर परिणाम होतो. त्यातला गोडसरपणा कमी होतो आणि ते गुळगुळीत आणि पानसट लागतं. हातगाड्यावर बऱ्याच वेळा अशा प्रकारचा माल आपल्याला विकताना दिसून येतो. एकदम पिकलेला, बिलबिलीत, गुळगुळीत, काळी साल असलेला माल चित्री केळं म्हणून स्वस्तात विकला जातो. असल्या केळींना कोण चांगले पैसे घेऊन विकत देतो? प्रक्रिया उद्योग जसे की केळीचे चिप्स, प्युरी, ज्यूस यासाठी सुद्धा चांगल्या दर्जाची केळी आवश्यक असते. चिलिंगमुळे खराब झालेली फळं सुद्धा या प्रक्रियेसाठी योग्य नसतात. पण आपल्या देशात काहीही चालतं. पायात घालणारी चपला बुटं काचेच्या चकाचक शोरूममध्ये विकली जातात आणि फळभाजी गटारात शेजारी विकली जाते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातून आलेले केळीचे प्रोडक्ट काय क्वालिटीचे असतील हे सांगायला नको. आपल्या इथं स्वस्त काय मिळतं हे बघून बाजार किंवा वस्तू खरेदी केली जाते. परंतु ज्या देशामध्ये केळी एक्सपोर्ट केली जाते तिथे बहुधा खाण्याची वस्तू तरी चांगली बघून खरेदी केली जात असावी आणि त्याला चांगले दर दिले जात असावेत. चिलिंगमुळे केळीच्या रंग, चव, पोत आणि टिकवण क्षमता
यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यापाऱ्यांना असा माल विक्रीतून अपेक्षित नफा मिळत नाही किंवा चिलिंग आलेल्या केळीवर गुंतवणूक केल्यास तोट्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बाग काढायला आलेला वेंडर असा माल घेण्यास नकार देतात, टाळाटाळ करतात किंवा चिलिंगचा माल कोणत्या बाजारपेठेमध्ये खपणार आहे, कोणते गिराईक त्याला घेणार आहे, त्या बाजारपेठेनुसार त्याचे दर कमी करतात आणि या सगळ्यात वर्षभर जपलेल्या केळीमध्ये विक्री करताना शेतकऱ्यांचं थेट आर्थिक नुकसान होतं. आता केळीमधील चिलिंग हे जमिनीतून मुळीद्वारे येतं का हवेतून येतं? चिलिंग प्रामुख्याने हवेतून येतं. थंडीच्या महिन्यामध्ये रात्रीचे तापमान 13 डिग्रीपेक्षा काही तासांसाठी जरी कमी गेलं तरी केळीच्या घडांच्या पेशींचं नुकसान होण्यास सुरुवात होते आणि केळीच्या सालीमध्ये तपकिरी डाग दिसायला चालू होतात. त्यामुळं थंड वातावरण किंवा थंड हवेद्वारे जे होणारं नुकसान आहे ते प्रत्यक्ष, डायरेक्ट आणि थेट नुकसान आहे. जमिनीतून किंवा मुळींद्वारे होणारं जे नुकसान आहे किंवा जे चिलिंग आहे ते थेट किंवा प्रत्यक्ष होत नाही. थंडीच्या काळात केळीची झाडं आपली सगळी ऊर्जा किंवा प्रतिकारक शक्ती थंड वातावरणामध्ये स्वतःला तग धरून ठेवण्यासाठी वापरत असतात आणि यामध्ये एवढी ऊर्जा खर्च होते की या काळामध्ये झाड नवीन मुळी पानांचा लवकर विकास करत नाही. त्यामुळे लहान रोपांची वाढ थांबलेली दिसते. हाच प्रकार मोठ्या झाडांच्या बाबतीत देखील दिसून येतो. थंडीच्या काळात केळीनं आपल्या मुळींची कार्यक्षमता घटवलेली असते आणि त्याऐवजी जी ऊर्जा आधीच शरीरामध्ये साठवली गेलेली असते, शरीरामध्ये म्हणजे झाडांची मुळी, पानं, बुंदा यामध्ये जी ऊर्जा साठवली गेलेली असते ती वापरायला सुरुवात करते. त्यामुळे थंडीच्या काळात वेण लवकर होत नाही. झाडावर घड असतील तर घड लवकर पोसत नाहीत आणि झाडांची खालची पानं देखील पिवळी पडायला सुरुवात होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. थंडीचं प्रमाण किती आहे, केळी सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे, त्यानुसार त्याला लागणारी ऊर्जेची गरज किती आहे, वापसा स्थिती आहे का आणि झाडाच्या शरीरामध्ये याआधी किती ऊर्जा साठवली गेली आहे की जेणेकरून त्याचा वापर कशा पद्धतीने पुढे जाऊन होणार आहे, या सर्वांचा एकत्र परिणाम म्हणून थंडीच्या काळामध्ये पानं पिवळी पडण्याचं प्रमाण किंवा पिवळ्या पानांची संख्या कमी जास्त राहते. थंडीच्या काळामध्ये या सर्व प्रक्रियेचा झाडावर एक प्रकारचा ताण आलेला असतो. झाडावरचा ताण वाढल्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक किंवा प्रतिकूल वातावरणामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी जी प्रतिकार शक्ती असते ती कमी होते आणि या कमी झालेल्या प्रतिकार शक्तीचा अप्रत्यक्ष परिणाम चिलिंगमुळे होणारे नुकसान वाढण्यास किंवा अत्यंत वेगाने होण्यास होतो. थंडीमध्ये पानं आणि मुळीची सुद्धा कार्यक्षमता कमीच राहणार आहे. अशा वेळी तीच उरली सुरलेली जी कार्यक्षमता आहे ती जर झाडाला टिकून ठेवता आली नाही आणि त्यामध्ये आपण जर आपलं डोकं चालून आणखी अडचणी निर्माण केल्या तर त्याने सुद्धा अप्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट चिलिंग वाढण्यास मदत होते. त्यामुळं थंडीमध्ये जमिनीत भेगा पडल्यामुळे किंवा मुळी चालायची थांबली याचा प्रत्यक्ष घडावर आलेल्या चिलिंगशी काही संबंध नाही. जे काही नुकसान आहे ते अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट होणारे नुकसान आहे. आता थंड हवेद्वारे वातावरणामधून जे चिलिंग येत आहे ते प्रत्यक्ष, डायरेक्ट आणि थेट नुकसान आहे. त्यासाठी काय उपाययोजना करता येईल किंवा सध्या ज्या काही उपाययोजना बाजारामध्ये सांगितल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांद्वारे केल्या जात आहेत त्या कितपत परिणामकारक आहेत ते बघूया किंवा त्याने चिलिंग थांबवता किंवा कमी करता येऊ शकतं का हे एक एक करून बघूया. पहिला उपाय, बागेमध्ये थंड वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी किंवा थंड वारं बागेमध्ये घुसू नये म्हणून वारा अडवण्यासाठी केळीच्या बागेच्या कडेने उंच दाट सुबाबूळ किंवा गिनी गोल गवताचं कुंपण लावलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी आजूबाजूने ऊस असतो. अशा रीतीने वारा अडवण्याचा कुठेतरी अप्रत्यक्षरित्या निश्चित फायदा होऊ शकतो, परंतु त्याने चिलिंग यायचं थांबणार नाही. कारण आपली केळी बाग उघड्या आकाशाखाली आहे आणि वातावरण बागेच्या बाहेर सुद्धा थंड आहे आणि बागेमध्ये सुद्धा थंडच आहे आणि वातावरणाचा प्रभाव जो आहे तो खूप मोठा असतो. आकाश किती मोठं आहे हे निळं दिसणारं आकाश म्हणजेच वातावरण. मग कल्पना करा त्याचा प्रभाव पण किती मोठा असू शकेल. त्यामुळे हे जे वारा अडवण्यासाठी जैविक कुंपण केलं जात आहे याचा कुठेतरी थोडा बहुत अप्रत्यक्षरित्या पूर्ण वर्षभर फायदा होऊ शकतो, परंतु तापमान ज्यावेळेस 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाणार आहे याने चिलिंग यायचं थांबू शकत नाही. थंड वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी किंवा वारा घुसू नये म्हणून वारा अडवण्यासाठी सुबाबूळ किंवा गिनी गोल गवताचं जैविक कुंपण निश्चित करा किंवा सर्वात कडेच्या बेडनी केळी जी आहे ती प्रत्येकी 3 फुटावर दाट लावू शकता. याचा आपल्याला कुठेतरी अप्रत्यक्षरित्या फायदा होणार आहे, परंतु याने चिलिंग यायचं थांबू शकत नाही.
आता दुसरा उपाय बघूया. जोपर्यंत थंडीची लाट आहे तोपर्यंत रात्रभर किंवा जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत दररोज पाटाने मोकळं पाणी सोडत राहणे किंवा रात्रभर ड्रीप चालवत राहणे, कारण जिथं पाणी आहे त्या ठिकाणी उबदारपणा राहतो. पहिली गोष्ट म्हणजे थंडीची लाट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे याची शेतकरी माहिती ठेवत नाही. त्यामुळं लाट आल्यावर असं करा आणि लाट गेल्यावर तसं करा म्हणून जे उपाय सांगितले जातात त्याची प्रॅक्टिकॅलिटी जर पाहिली तर ती निरर्थक ठरते. पाण्याच्या ठिकाणी उबदारपणा राहतो हे 100% खरं आहे, पण हा उबदारपणा का राहतो? तर पाण्यामध्ये थर्मल ऊर्जा असते. थर्मल ऊर्जा म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थातील अणू आणि रेणू यांच्या हालचालीमधून किंवा घर्षणामधून निर्माण होणारी ऊर्जा. पाण्यामध्ये जे अणुरेणू असतात त्यांच्या सततच्या हालचालीमुळे तिथे घर्षण होते आणि या घर्षणामधून निर्माण झालेली ऊर्जा म्हणजेच थर्मल ऊर्जा. याच थर्मल ऊर्जेमुळे पाण्याच्या ठिकाणी उबदारपणा राहतो. पण ही थर्मल ऊर्जा काम कशी करते? आपण ज्यावेळेस गरम पाणी करण्यासाठी पाणी गॅसवर ठेवतो, गॅसवर ठेवल्यामुळे पाण्याच्या रेणूंच्या हालचालीमध्ये वेग येतो, म्हणजे उकळताना दिसतं. या घर्षणामधून जी थर्मल ऊर्जा निर्माण होते ती पाण्यामध्ये साठवली जाते आणि ही थर्मल ऊर्जा पाण्यामध्ये साठवली गेल्यामुळे पाणी गरम होते आणि नंतर त्याची वाफ होते. थोडक्यात पाण्याचं तापमान जितकं जास्त तितकी त्यामध्ये थर्मल ऊर्जा जास्त साठवली गेलेली असते. आता हेच गरम पाणी थंड होताना काय होतं ते बघूया. हे गरम पाणी थंड होताना त्यातील रेणूंची गती कमी होते आणि त्यामध्ये साठवलेली थर्मल ऊर्जा वातावरणामध्ये सोडली जाते. थर्मल ऊर्जा पाण्यातून बाहेर गेल्यामुळं पाण्याचं तापमान कमी होतं किंवा पाणी थंड होत जातं. पाण्याचं तापमान किंवा पाणी जितकं जास्त गरम तितकी त्यामध्ये थर्मल ऊर्जा जास्त साठवली गेलेली असते आणि पाणी थंड होताना जी थर्मल ऊर्जा बाहेर सोडली जाते त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये उबदारपणा येतो. आता तुम्ही म्हणताल या थर्मल ऊर्जेचं एवढं कौतुक सांगायचं इथे काय संबंध आहे? याचा थेट संबंध आहे आपल्या पुढच्या प्रश्नाशी की थंडीच्या दिवसामध्ये बागेमध्ये उबदारपणा राहावा यासाठी रात्री पाणी देणे योग्य आहे की दिवसा? तर इथं थर्मल ऊर्जेचा नियम लक्षात घ्या. रात्री बागेमध्ये जास्तीत जास्त उबदारपणा राहावा यासाठी आपण देत असलेल्या पाण्यामधून जास्तीत जास्त थर्मल ऊर्जा बाहेर पडणं आवश्यक आहे. आपण देत असलेल्या पाण्यामधून जास्तीत जास्त थर्मल ऊर्जा बाहेर पडावी यासाठी यामध्ये जास्तीत जास्त थर्मल ऊर्जा साठवली गेलेली असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त थर्मल ऊर्जा साठवली जाण्यासाठी पाण्याचं तापमान जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. पाण्याचं तापमान जेवढं जास्त तेवढी त्यामध्ये थर्मल ऊर्जा जास्त साठवली गेलेली असते. म्हणजे रात्रीच्या वेळी आपण देत असलेल्या पाण्याचं तापमान हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या तुलनेमध्ये जास्त असेल तर हे असं पाणी दिल्यानंतर ते पाणी जसं जसं थंड होत जाईल तसं तसं ते थर्मल ऊर्जा बाहेर सोडणार आहे. या प्रक्रियेमध्ये पाणी थंड होत जाणार आहे आणि बागेतील वातावरण उबदार होत जाणार आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी आपण पाणी देत असाल तर ते पाणी वातावरणाच्या सापेक्ष किंवा तुलनेमध्ये गरम किंवा उबदार असणं आवश्यक आहे, तरच त्याचा आपल्याला अपेक्षित फायदा होणार आहे. पण आपण देत असलेलं पाणी जर आधीच खूप थंड असेल तर रात्रीच्या वेळी असं पाणी देऊन सुद्धा आपल्याला अपेक्षित तो फायदा होत नाही. तेवढा उबदारपणा बागेमध्ये जास्त काळ टिकत नाही. या उलट रात्रीच्या वेळी असं थंड पाणी दिल्यामुळे जमीन आणखीन थंड होते, कारण जमीन व वातावरण उबदार ठेवण्यासाठी पाण्याद्वारे जी थर्मल ऊर्जा बाहेर सोडणं गरजेचं आहे ती थंड पाण्यामध्ये साठवलेलीच नाही आहे आणि या थंड पाण्यामुळे केळीच्या मुळीची कार्यक्षमता आणखीन कमी होते. त्यामुळे केळीचे झाड जे आहे ते आणखीन ताणावर जातं. म्हणजे वातावरण तर आधीच थंड आहे, परंतु त्यात रात्रीच्या वेळी आणखीन थंड पाणी देऊन आपण त्यात अडचणी वाढवलेल्या आहेत आणि परिस्थिती आणखीन बिघडवत आहोत. आपला जो हेतू आहे की रात्रीच्या वेळी जमिनीमध्ये आणि बागेमध्ये उबदारपणा राहावा, त्यासाठी वातावरणाच्या तुलनेमध्ये अधिक गरम किंवा अधिक तापमान असलेलं पाणी सोडणं गरजेचं आहे. असं पाणी वाहत्या नदीपासून मिळू शकतं, कारण तिथे पाणी वाहत असल्यामुळे पाण्यातील रेणूंची सतत हालचाल होत आहे, त्यामध्ये घर्षण होत आहे आणि या वाहत्या पाण्यामध्ये थर्मल ऊर्जा साठवली जात आहे आणि हे वाहतं पाणी थंड होताना ही थर्मल ऊर्जा वातावरणामध्ये सोडली जाते. त्यामुळे थंडीच्या काळात सुद्धा नदी किनारी उबदारपणा जास्त जाणवतो. विहीर, बोरवेल किंवा शेततळ्यातील पाणी वाहतं नसतं. पाणी दिवसा द्यायचं की रात्री हा निर्णय पाण्याचं तापमान बघून आपल्याला घ्यायचा आहे. हे पाण्याचं तापमान रात्रीच्या वेळीही चांगलं असेल
तर निश्चित रात्री पाणी देण्याचा फायदा होऊ शकतो. नाहीतर विनाकारण मेहनत ठरेल आणि त्यातही आपलं कन्फ्युजन होत असेल, संभ्रम होत असेल की नेमकं काय करू, तर थंडीच्या काळामध्ये दिवसाच पाणी द्या. एवढा डोक्याला ताण घेऊन शेती करायची गरज नाहीये. रात्रीच्या वेळी उबदार पाणी देऊन केळीला अप्रत्यक्ष इनडायरेक्ट फायदा होऊ शकतो, परंतु चिलिंग यायचं थांबवू शकत नाही. कारण वातावरण म्हणजे आकाश आणि वातावरणाचा प्रभाव हा प्रचंड असतो. त्यामुळे आपला जो मूळ प्रश्न आहे, पाणी दिवसा द्यायचं की रात्री, चिलिंग प्रामुख्याने आणि थेट हवेतूनच येणार आहे. त्यामुळे रात्री पाणी देऊन सुद्धा चिलिंगचा प्रश्न सोडवता येत नाही. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही दिवसा पाणी द्या अथवा रात्री, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे वापसा स्थिती चांगली ठेवणे. थंडीच्या वेळी पाणी व्यवस्थापन करताना थोड्या थोड्या प्रमाणात पण वारंवार पाणी द्या, जेणेकरून पाणी साठून राहणार नाही, वापसा स्थिती राहील आणि पाण्याद्वारे जो उबदारपणा राहणार आहे त्याचा सुद्धा आपल्याला फायदा घेता येईल. वापसा स्थिती म्हणजे मातीमधील पाणी आणि हवा यांचं योग्य मिश्रण. चांगल्या मुळीच्या वाढीसाठी 22 डिग्रीच्या पुढे तापमान लागते. 22 डिग्रीपासून खाली तापमान जितके कमी कमी होत जाईल तितका मुळींचा विकास सुद्धा कमी कमी होतो आणि 13 डिग्रीपासून खाली मुळींचा विकास पूर्णपणे थांबतो. आणि त्यातल्या त्यात वेन सुरू झाल्यापासून ते घड पोसत असताना निसर्गातच झाडांनी नवीन मुळ्यांचा विकास थांबवलेला असतो आणि आहे त्याच मुळ्या मेंटेन करण्यासाठी झाडाला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे त्या मुळींच्या घनतेमध्ये सुद्धा 10 ते 20% घट झालेली असते. अशा वेळी वापसा स्थिती न बघता सतत ड्रिपने किंवा पाटाने पाणी चालू दिलं राहिलं, मग ते दिवसा असो किंवा रात्री, आणि वापसा स्थितीमध्ये बिघाड झाला तर मातीच्या ज्या 2 कणांमध्ये जी पोकळी आहे त्यात सारखं पाणी भरलं जातं, तिथे हवेसाठी जागा शिल्लक राहत नाही. वारंवार हवा बाहेर निघून गेल्यामुळे मुळींना या हवेतून मिळणारा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आणि मुळींच्या पेशी मरतात. याच मेलेल्या पेशींवर बॅक्टेरिया किंवा फंगसचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे आहे त्याच मुळी कार्यक्षम राहणार नाहीत. झाडावर आणखीन जास्त ताण येईल. जास्त ताण आल्यामुळे झाडाची जी रोग आणि वातावरणासाठी प्रतिकारक शक्ती आहे ती कमी होणार आहे आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम चिलिंगच्या नुकसानीचा वेग वाढण्यावर होणार आहे आणि झाडाचं वजन सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये वापसा स्थिती मेंटेन ठेवा. थोड्या थोड्या प्रमाणात परंतु वापसा स्थिती सतत राहील एवढ्याच प्रमाणात पाणी द्या. थंडीमध्ये रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. आपल्याकडून सुद्धा थंडीमध्ये खूप कमी पाणी पिलं जातं. त्याचप्रमाणे थंडीमध्ये केळीच्या झाडांची पाण्याची मूळ गरजच कमी झालेली असते, परंतु याच काळात सगळ्यात जास्त पाणी आपण केळीच्या बागेला देत राहतो आणि आपला प्रॉब्लेम आपण स्वतःच वाढवत राहतो. पुढचा प्रश्न आहे की थंडीमध्ये पाटाने किंवा मोकळं पाणी दिल्याने चिलिंगसाठी फायदा होतो का? यूट्यूबवर अनेक व्हिडिओमधून थंडीच्या दिवसामध्ये जमिनीतील भेगा दाखवून दाखवून पाणी सोडायला सांगितलं जातं आणि सांगितलं जाते की या ज्या जमिनीत पडलेल्या भेगा आहे या भेगामधून थंड वारं आत घुसतं आणि चिलिंग येतं. जमिनीच्या भेगांमधून थंड वारं घुसू नये म्हणून तिथं पाणी भरायला सांगितलं जात आहे. मग हवेतून येणाऱ्या थंडीचं काय? तिथे काय ढगातून पाऊस पडणार आहे का? आहे का ती टेक्नॉलॉजी यांच्याकडं? आणि या जमिनीच्या भेगांमधून फक्त थंड हवाच आत जात नाहीये, या हवेमार्फत मुळींना जिवंत राहण्यासाठी लागणारा ऑक्सिजन सुद्धा आतमध्ये जातो. थंडीमध्ये मुळीची कार्यक्षमता आधीच कमी, त्यात जमिनीमध्ये अशा भेगांमध्ये पाणी भरल्यामुळे मुळींना ऑक्सिजन उपलब्ध होणार नाहीये आणि झाड आणखीन ताणावर जाणार आहे. त्यामुळे या भेगा ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत. या भेगा आपल्या फायद्याच्या आहेत. वापसा स्थिती ठेवायला या आपली मदत करत आहेत. यातूनच हवा आत बाहेर होत आहे. यूट्यूबवर काय सांगतात, यांची शिक्षण काय झाली आहेत, यांना शेतीमधील सायन्स नेमकं किती समजतं, हा खूप मोठा प्रश्न आहे. अत्यंत चुकीच्या गोष्टी वारंवार सांगितल्या गेल्यामुळे आता त्या खऱ्या वाटू लागल्या आहेत. आजच्या काळात तो शेतकरी कितीतरी पटीने चांगला ज्याला यूट्यूब किंवा इंस्टाग्राम चालवता येत नाहीये. 4 फायद्याच्या गोष्टी त्याला भलेही न कळो, परंतु 50 चुकीच्या गोष्टीचं यूट्यूबचं शिक्षण त्याने घेतलेलं नाहीये. त्यामुळे तो चुका कमी करत आहे आणि परिस्थिती कमी बिघडवत आहे. मुद्दा लक्षात घ्या, थंडीच्या दिवसामध्ये पाटानं पाणी दिल्याचे निश्चित काही फायदे आहेत. ड्रिपचं पाणी जागेवर थेंब थेंब पडत असल्यामुळं बेडवरचं मर्यादित क्षेत्र भिजलं जातं. त्यामुळं फक्त तिथलीच मुळी कार्यक्षम राहते. या उलट पाटाने पाणी दिलं तर जमिनीचा सगळा सरफेस भिजला जाऊन ज्या ज्या ठिकाणी मुळी पसरलेली आहे त्या सर्व ठिकाणची मुळी कार्यक्षम राहून केळीच्या झाडाला त्याचा फायदा होऊ शकतो.
पाटाने मोकळं पाणी द्यायचं की नाही हा निर्णय आपली जमीन व मातीचा प्रकार बघून ठरवायचा आहे, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून नाही. थंडीमध्ये पाटाने पाणी देताना सुद्धा हलकं पाणी द्यायचं आहे. वापसा स्थिती खूप महत्त्वाची आहे या काळामध्ये. वेन झाल्यानंतर केळीच्या बागेमध्ये ऊन पडत नाही, पाणी जायला फारशी वाट नसते. इथे सुद्धा बघा, या जमिनीवरच्या भेगाच कामाला येतात. याच भेगांमधून पाण्याचा निचरा होतो, पाणी जमिनीमध्ये खोलीपर्यंत मुरते. यालाच सॉईल रिचार्ज करणं असं म्हणतात. एवढी साधी, सरळ, सोपी, फुकट असणारी सॉईल रिचार्ज टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे ही भेगाळलेली जमीन सुद्धा थंडीमध्ये वरदान आहे. निसर्गाने ती व्यवस्था फुकट केलेली आहे आणि आपण दुकानामध्ये जाऊन सॉईल रिचार्ज टेक्नॉलॉजी शोधत फिरत आहे आणि त्यासाठी औषधं सोडून पैसे खर्च करत आहे. थंडीमध्ये केळीच्या बागेची एकूण पाण्याची गरज कमी असते. थंडीमध्ये मुळीची कार्यक्षमता सुद्धा कमी झालेली असते. वेन होण्याच्या किंवा घड पोचण्याच्या वेळी बागेमध्ये दिवसासुद्धा पूर्ण वेळ सावली किंवा अंधार असतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून मोकळे पाणी देताना एकदम हलकं पाणी द्यावे. हे हलकं पाणी देताना सुद्धा आपल्या जमिनीमध्ये पाणी मुरतं का, निचरा लवकर होतो का, वापसा स्थिती लवकर येते का, जमीन चोपण किंवा पाणी धरून ठेवणारी आहे का, जे पाणी आपण देणार आहोत ते किती थंड आहे, मग ते दिवसा द्यायचं आहे का रात्री द्यायचं आहे, हा विचार करणं गरजेचं आहे. वापसा असेल तर फायदा, वापसा नसेल तर नुकसान. हे सरळ सरळ गणित आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे जर सगळं आपल्याला कळत नसेल, यामध्ये कन्फ्युजन होत असेल, संभ्रम होत असेल, तर सरळ ड्रिपने वापसा स्थितीनुसार दिवसा पाणी द्या. डोक्याला फार त्रास करून शेती करू नका. कारण परत आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊया. तापमान ज्यावेळेस 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली येणार आहे, हवेतून चिलिंग येणारच आहे. त्यामुळे ड्रिपने पाणी द्या किंवा पाटानं मोकळं पाणी द्या, दिवसा पाणी द्या किंवा रात्री द्या, चिलिंग प्रामुख्याने आणि थेट हवेतूनच येणार आहे. त्यामुळं मोकळं पाणी देऊन सुद्धा मग ते रात्री असो किंवा दिवसा चिलिंगचा प्रश्न सोडवता येत नाही. चिलिंग येण्याशी प्रत्यक्षात या सगळ्यांचा कोणताही संबंध नाही आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो, परंतु त्याने चिलिंग यायचं थांबू शकत नाही. त्यानंतर बंच कवर किंवा बॅगिंग करून फायदा होतो का? बहुतांश शेतकरी जी निळी बॅग वापरतात ती किलोवर मिळते. अत्यंत पातळ व रिसायकल केलेल्या प्लास्टिक मटेरियलपासून ती बनवलेली असते. या बॅगा घालून चिलिंग येण्यापासून आपण रोखू शकत नाही. बाजारामध्ये 17 मायक्रॉन, 20 मायक्रॉन आणि 25 मायक्रॉन जाडीची व्हर्जिन मटेरियलची निळी बॅग आणि आतून फोमिंग शीटसुद्धा उपलब्ध होते, परंतु त्याचा खर्च भरपूर आहे. खर्च भरपूर असल्यामुळे मागणी नाही आणि मागणी नसल्यामुळे ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. आणि उपलब्ध जरी झाली तरी चिलिंगच्या बाबतीत याच्या रिझल्टबाबत अजून फारशी माहिती नाही आहे. तुमच्यापैकी कुणी हे कॉम्बिनेशन वापरलेलं असेल आणि चिलिंग रोखण्यापासून यश मिळालं असेल तर निश्चित मला संपर्क साधा. इतर शेतकऱ्यांना पण या माहितीचा फायदा करून देता येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचा आवडता उद्योग गोमूत्र, दूध, तूप, ताक, जीवामृत, मासे, गूळ, अंडी, स्लरी सोडून किंवा फवारून चिलिंगसाठी रिझल्ट येतात का? गोमूत्र, दूध, ताक, दही, छाज, रायता, बुंदी, जीवामृत, मासे, गूळ, अंडी, स्लरी सोडणे हा अत्यंत निरर्थक आणि फालतू प्रकार आहे. परंतु या गोमूत्र आणि शेणाला निष्कारण आपण आपल्या भावना जोडलेल्या आहेत. एखाद्या बस स्टँडवर लोक लघवी करायला जातात, तिथलं मानवी मूत्र गोळा करून सोडा मग तुम्हाला रिझल्ट येईल असं म्हणलं तरी तुम्ही ते गोळा करून आणताल का? पण गोमूत्र म्हणजे गोमाता की जडीबुटी. जिथं आपल्याला उत्तर मिळत नाही तिथं गोमूत्र आणि जीवामृत सोडा असा सल्ला दिला जातो. कोरोनामध्ये सुद्धा गोमूत्र पिल्याने कोरोना होत नाही किंवा कोरोना बरा होतो हा प्रसार बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीने केला होता. पण एकतर या लोकांचे जीव गेले किंवा त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेऊनच त्यांचा जीव वाचवावा लागला. गोमूत्र, जीवामृत, मायक्रोरायझा, बाटलीतले जीवाणू या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ किंवा त्या व्हिडिओची सिरीज तयार करणार आहोत. यामध्ये जीवाणू कसे काम करतात यावर सविस्तर चर्चा होणार आहे. मग तुम्ही ठरवायचं आहे या गोष्टी सोडायच्या का नाही सोडायच्या ते. तोपर्यंत लगेच मला शिव्या घालायला चालू करू नका की गोमूत्र आणि शेणाविषयी असं कसं काय बोलला हा. तुर्तास गोमूत्र, दूध, तूप, ताक, दही, छाज, रायता, बुंदी, जीवामृत, मासे, गूळ, अंडी, स्लरी आणि वडापाव सोडून सुद्धा चिलिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. हे सोडायचं बंद करा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, देशी दारू, सल्फ्युरिक ॲसिड, सल्फर, ह्युमिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅश, चुनखळी, बाटलीमधील इतर कोणत्याही प्रकारचे जीवाणू, मायक्रोरायझा किंवा इतर कोणतीही चिलिंग स्पेशल औषधं सोडून मग ते ड्रिपने असो किंवा फवारणीद्वारे असो चिलिंगसाठी रिझल्ट येतात का? यातले काही घटक जसे की सल्फर, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅश, फॉस्फरिक ॲसिड हे केळीला खतं
किंवा अन्नद्रव्य म्हणून आपण ते योग्य प्रमाणात देत असाल तर निश्चित त्याचा फायदा आहे. परंतु हा फायदा सुद्धा अप्रत्यक्ष आहे. थंडीच्या दिवसामध्ये कोणत्या प्रकारचे कॅल्शियम सोडायचं, ते कसं सोडायचं, त्याचं प्रमाण किती द्यायचं, हा थोडासा टेक्निकल व्हिडिओ असणार आहे. त्याने केळीच्या पिकाची थंडीच्या दिवसामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवणे, कॅल्शियमच्या पूरकतेमुळे थंडीमध्ये त्रस्त झालेल्या केळीच्या झाडामध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता कशी वाढवता येईल आणि खास करून अँटीऑक्सिडंट यंत्रणा म्हणजे आपण जे इथे व्हिडिओमध्ये बघत आहोत की केळीच्या पेशी लाल होतात, थोडक्यात त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. हे ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याच्या विरोधात काम करणारी यंत्रणा मजबूत राहावी यासाठी कोणत्या स्वरूपातील कॅल्शियम किती प्रमाणात कशा पद्धतीने वापरायचं आहे ही माहिती वेगळ्या व्हिडिओमधून आपण देणार आहोत. त्यामुळे या सगळ्या अन्नद्रव्यांचा बागेला अप्रत्यक्ष फायदा होतो. परंतु आपला मूळ प्रश्न कायम आहे, चिलिंग प्रामुख्याने हवेतून येतं, प्रत्यक्षात ही औषधं किंवा खतं चिलिंग थांबवू शकत नाहीत. इथं मुद्दा लक्षात घ्या, चिलिंग हा कुठल्याही प्रकारचा रोग नाहीये. चिलिंग हे नुकसान थंडीमध्ये तापमान 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे तुमचा मूळ प्रॉब्लेम जो आहे ते वातावरण आहे आणि वातावरणाचं तुम्ही काय करू शकता. वातावरणाचा प्रभाव मोठा असतो आणि सध्या आपण ज्या उपाययोजना करत आहोत त्या अगदीच क्षुद्र ठरतात या उपाययोजनेसमोर. लागवडीचा कालावधी किंवा महिना बदलणे हा एकमेव पर्याय आहे की जेणेकरून घड थंडीच्या कालावधीमध्ये येणार नाहीत. परंतु प्रत्येक लागवडीच्या कालावधीचे काही फायदे असतात आणि काही तोटे असतात. आपल्या इथे पाण्याच्या उपलब्धतेनुसार व वातावरण कोणते जास्त फायद्याचे आहे हे आपण ठरवायचं आहे आणि त्यानुसार लागवडीचा कालावधी बदलायचा की नाही हा निर्णय घ्यायचा आहे. आता चिलिंग संदर्भात तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहात. आता त्याचे आर्थिक गणित बघूया. चिलिंग आलेली केळी 12 ते 16 रुपये दराने जाणार आहे आणि बागेतून सरासरी एकरी 25 टनाच्या आसपास उत्पन्न येतं. म्हणजे एकरी सरासरी 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न, 1 ते 1.5 लाख रुपये खर्च वजा करून हातामध्ये प्रति एकर प्रति वर्ष 1.5 ते 2.5 लाख रुपये नफा राहतो. तुम्हाला चांगले रेट मिळाले, चांगलं उत्पन्न मिळालं आणि जास्त पैसे राहिले तर माझ्या काय पोटात दुखणार नाहीये. पण इथं मी बहुतांश शेतकऱ्यांबद्दल बोलत आहे. बाजाराने जो आर्थिक उत्पन्नाचा फुगा तुमच्या डोक्यात घातला आहे, 40 किलोचा घड निघणार, केळी 30 रुपये किलोनी जाणार आणि 30 टन उत्पन्न निघणार, म्हणजे 9 लाख रुपये उत्पन्न आणि खर्च लाखभर रुपये म्हणजे 8 लाख रुपये नफा. मग चिलिंगच्या औषधासाठी अजून 5-50 हजार गेले म्हणून काय झालं. हा फुगा फुटणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही बाग हार्वेस्टिंग करताल. त्यावेळी केळी खरेदी करणारा वेंडर बागेकडे फिरकत सुद्धा नाही. 15-20 व्यापाऱ्यांना फोन केला तर कुठेतरी एक जण येतो, ते पण बळच. त्यामुळे तो प्रत्येक रुपया जो तुम्ही निरर्थक औषधं विकत घेण्यामध्ये वाया घालवला आहे तो तुम्हाला आणखीन गरिबी आणि आर्थिक अस्थिरतेमध्ये ढकलणार आहे. आणि केळी पीक परवडत नाही म्हणून परत हेच लोक ऊसाकडे वळणार आहेत आणि या दरम्यान काही नवीन शेतकरी ऊस परवडत नाही म्हणून केळीकडे वळणार आहेत. केळी परवडली नाही म्हणून ऊस परवडला नाही म्हणून केळी आणि दोन्ही परवडलं नाही म्हणून भाजीपाला. हे चक्र चालू राहतं, पीक बदलत राहतं, पण आर्थिक स्थिरता येत नाही. यासाठी प्रत्येक पिकामध्ये सायन्स आधारित शिक्षण आणि त्यासोबत त्या पिकाचं आर्थिक शिक्षण शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्याला औषधं, खतं आणि शेड्यूलमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. यालाच बाजार शिक्षण म्हणतात. आत्ताचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरून एका क्षणात माहिती घेतली जात आहे, पोहोचवली जात आहे. शेतीमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या आणि माहिती सांगणाऱ्या लोकांचा महापूर आलेला आहे. पूर्वी चोरी व्हायची, दरोडे पडायचे, घरफोडी व्हायची, तेव्हा कळून यायचे की हा चोरी झाली, लूटमार झाली, कारण ती उघड व्हायची. परंतु आता उघड लूटमार करण्याची गरज पडत नाही. आता लूटमारीच्या पद्धती एकदम सोफिस्टिकेटेड झालेल्या आहेत. आपली औषधं खपली जावीत त्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती सुंदर आकर्षक पॅकिंग करून एकदम चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाते आणि वारंवार दिली जाते. इतक्या वेळा दिली जाते की त्यानंतर या बाजारपेठेला उघड लूटमार करण्याची गरज पडत नाही. शेतकरी स्वतः पैसे घेऊन औषध विकत घेण्यासाठी येतात. अशा अनेक औषधांचे किट बाजारात तुम्ही बघत असाल. गन्ना मास्टर किट, वस्ताद किट, अमृत प्लस किट आणि शेतकरी हे किट या दुकानातून त्या दुकानामध्ये मागत फिरत असतो. थंडीमध्ये चिलिंग येणारच आहे आणि त्यासाठी कोणतीही प्रक्रिया किंवा औषधं काम करत नाही. पण शेतकरी हे मान्य करायला तयार नाहीये आणि याच संधीचा फायदा घेऊन समस्येचं भांडवल करून औषध विकणारी प्रत्येक कंपनी आपल्याला औषधं खपवत राहतात. नाहीतर असं कसं होईल की इतके यूट्यूबवाले आहेत, इतक्या कंपन्या आहेत, इतकी माहिती लोक देत आहेत, परंतु एक जण सुद्धा हे स्पष्ट सांगत नाहीये की चिलिंगवर आमच्याकडे कोणतीही उपाययोजना नाहीये. आम्ही जी औषधं तुम्हाला सांगितलेली आहेत
त्याचा काहीही यावर उपयोग होणार नाहीये. तरी सुद्धा ही औषधं खपवली जात आहेत आणि ती विकत घेतली जात आहेत. शेतकऱ्यांना आपण लावलेल्या पिकाच्या बाबतीत आर्थिक स्थिरता आणायची असेल तर सायन्स आधारित शिक्षणाची गरज आहे, औषधांची नाही. अन्यथा आज ही कंपनी उद्या दुसरी कंपनी, बाजारपेठ चालूच राहते. ऑनलाईन व्हिडिओ बनवणारे माहितीचं पॅकिंग अशा रीतीने करतात की यामध्ये मूळ उद्देश हा औषधं खपवणं हाच असतो, परंतु शेतकऱ्यांच्या ते लक्षात येत नाही. मग त्यासाठी आकर्षक थंबनेल, हे पीक लावा आणि लाखो रुपये कमवा असं टायटल दिलं जातं. ही शेती करण्यामध्ये कसा फायदा आहे हे ओरडून सांगितलं जातं. त्यासाठी डिजिटल माध्यमं, ऑनलाईन सेशन, डिजिटल बोर्ड, प्रेझेंटेशनचा उपयोग केला जातो. स्वतःच बनवलेल्या व्हिडिओमध्ये स्वतःच सर किंवा ॲग्रोनॉमिस्ट नावाची पदवी लावून घेतली जाते. अशा अनेक कंपन्यांची उदाहरणं आहेत. पाटील बायोटेक, बोरगावे टेक्नॉलॉजी, जाचक पॅटर्न, ॲग्रोटेक किसान, बनाना हाऊस, शेतकरी पुत्र, किसान मित्र, गन्ना मास्टर, ग्रेप मास्टर. तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर ॲग्रोस्टार किंवा भारत ॲग्री सारख्या कंपनीच्या कॉल सेंटरवर कॉल करून त्यांना 2 प्रॉब्लेम सांगा. पानं पिवळी पडली आहेत आणि मुळी काळी पडली आहे. त्यानंतर त्यांचे कॉमेडी सल्ले 100% ऐका, तुमचाही टाइमपास होईल. एखादा भिकार, बिडी तंबाखू विकणारा टपरीवाला सुद्धा किंवा भंगारवाला सुद्धा एवढ्या अडाणी पद्धतीने आपला व्यवसाय करत नाही जितका एक शेतकरी करतो. उदाहरण देतो, ग्रीन केअर ॲग्रो नावाची कंपनी आहे जे शक्ती बुंदा स्पेशल, चिलिंग स्पेशल नावाची खुलेआम बोगस औषधं विक्री करते आणि शेतकरी ते लाईन लावून विकत घेतात. आणि यांच्या पॅम्पलेटवर तीच माहिती दिलेली आहे की रात्री पाणी सोडा, सल्फर सोडा, मुळी काळी पडू नये म्हणून खबरदारी घ्या. उघड ही बोगस औषध विक्री केली जात आहे, पण कुणीही काहीच बोलायला तयार नाहीये. कित्येक शेतकऱ्यांनी ते विकत घेतलं असेल, पण एका पण शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही विचारायची की तुमचं औषध वापरलं तरी चिलिंग आलीच. आपण हे कधी शिकणार आहोत की आपल्या समस्येचं समाधान या बाटल्या आणि पुड्यांमध्ये नाहीये. त्यासाठी आपण घेत असलेल्या पिकाचं सायन्स आधारित शिक्षण आणि आर्थिक गणितं पक्की असणं गरजेचे आहे. अन्यथा शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येचं अशा कंपन्या भांडवल करत राहतात आणि आपली औषधं खपून नफा कमवतात. आणि आपण ही औषधं विकत घेऊन यांनाच समाजात प्रतिष्ठा, पैसा आणि ताकद देत आहोत. पुढे जाऊन अशाच कंपन्या आपलं आणखीन शोषण करणार आहेत. असे व्हिडिओ किंवा माहिती देणारे आपल्याला ओळखता आले पाहिजे. कुणी कितीही बायोटेक, रिसर्च, अमुक तमुक नावाने आपल्या समोर येवो, आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या पिकाच्या समस्येबाबत समाधान करता हा आपल्याला किती औषधं विकत आहे. जितक्या जास्त बाटल्या किंवा औषधांची पाकिटं हा आपल्याला शिफारस करेल किंवा विकेल तितका हा आधुनिक भामटा असतो. कारण शेतकऱ्याला माहिती देऊन वस्तू विकणं सगळ्यात सोपं आहे. या माहितीसाठी लागणारा अभ्यास, या वस्तूंची उपयुक्तता ही त्या पिकाच्या समस्येला केंद्रीय ठेवून दिली जात नाही. ही माहिती आणि हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत ते औषध केंद्रीय आहेत. अशी उदाहरणं किंवा व्हिडिओ मार्केटिंगच्या फील्डमध्ये केस स्टडी म्हणून पाहतात. गिराईक आपल्याकडे कशा पद्धतीने चालून आलं पाहिजे त्यासाठी या ज्या सर्व कंपन्या आहेत त्या शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येचं भांडवल म्हणून वापर करतात आणि या भांडवलावरच बाजारपेठ चालते. इथं मी तुम्हाला 0 बजेट सेंद्रिय शेती करा म्हणून सांगत नाहीये. औषधं, खतं, कीटनाशक, बुरशीनाशक आणि नवीन टेक्नॉलॉजीचा आपल्याला 100% वापर करायचा आहे. पण त्याची आपल्या पिकासाठी उपयुक्तता असेल तरच आणि तिथंच आपण पैसे खर्च करायचे आहेत. अडाणी शेतकरी तो नाहीये ज्याला लिहिता वाचता येत नाहीये. अडाणी शेतकरी तो आहे ज्याने शेतीच्या चुकीच्या भ्रामक कल्पना आपल्या डोक्यामध्ये साठवलेल्या आहेत. अडाणी शेतकरी तो आहे जो आपल्या प्रत्येक समस्येमागे एक औषध हुडकतो आणि विकत आणतो. अडाणी शेतकरी तो आहे ज्याला बाजारातील सगळ्या प्रोडक्टची माहिती असते पण स्वतःच्या पिकाबद्दल नाही. अडाणी शेतकरी तो आहे ज्याला आपण जे पीक घेत आहोत त्याची आर्थिक आणि उत्पन्नाची खरी गणितं मांडता येत नाही. त्यामध्ये आर्थिक उत्पन्न स्थिर करता आलेले नाहीये आणि तो व्हिडिओ बघत असतो की शेतीमध्ये लाखो रुपये कसे मिळवायचे. अडाणी शेतकरी तो आहे ज्याने गाईड ठेवलेले आहेत. औषधांच्या खताच्या दुकानामध्ये थोडं कमी जायला शिका. एवढी सगळी माहिती, औषधं आणि खताच्या भुलभुलैयामधून शेती सोपी करणं गरजेचं आहे. जे चुकीचं शिक्षण बाजारपेठेनं आपल्याला दिलेलं आहे त्याचं ओझं कमी करणं गरजेचं आहे. तरच आपण आपलं उत्पन्न स्थिर करू शकतो. ज्याचं आर्थिक उत्पन्न स्थिर आहे तोच समाजामध्ये जाऊन पुष्पा झुकेगा नहीं साला असं म्हणू शकतो. आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत. धन्यवाद.